नमस्कार मित्रांनो, मी संजय बाळापुरे, आपल्या सर्वांचा इन्व्हेस्टमेंट गुरु शेअर मार्केट क्रांती या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून प्रथम स्वागत करतो. मित्रांनो, आपण टीव्ही वरती ऍड पाहतो, म्युच्युअल फंड सही है या गलत है. पहिल्यांदा आपल्याला काय समजलं पाहिजे, म्युच्युअल फंड म्हणजे काय, बरोबर ना? त्याच्यानंतरच ते चांगलं आहे का वाईट आहे हे आपल्याला समजणार. त्याच्यानंतर अजून एक लाईन येते, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली. हे काय येतं मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये काहीतरी रिस्क आहे हे सांगण्यासाठी मित्रांनो ती लाईन येत असते. आता त्याच्यामध्ये रिस्क काय असते, म्युच्युअल फंड काय असतात, किंवा सही हे गलत हे आपल्याला सगळं नंतर समजणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय समजणं गरजेचं आहे, म्युच्युअल फंड असतं काय, बरोबर ना? म्युच्युअल फंड कसे असतात, कसे चालतात, किती प्रकार आहेत, हे सगळं आपण इथं आज पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याकडे आज खूप सारे पारंपरिक पद्धतीने आपण आज पण इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बँक एफडी असतील, गोल्ड असतील, रिअल एस्टेट असतील. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये का सांगतोय, कारण ह्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट भविष्यात तुम्हाला काय देणार नाही, इन्फ्लेशनला बीट करणार नाही, किंवा थोड्याफार कमी प्रमाणात तुम्हाला रिटर्न देईल. जर इन्फ्लेशनला बीट जर करू शकत नसेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, एफडी मध्ये आज रिटर्न किती मिळतात, सर्वसाधारणपणे 6 ते 7% रिटर्न आपल्याला एफडी मध्ये मिळतायत. तर हे इन्फ्लेशनला बीट करतायत का, तर नाही करत आहे. इन्फ्लेशन आपलं सांगायला 5-6% सांगतायत, पण 8-10% इन्फ्लेशन दरवर्षी आपली महागाई वाढत आहे. जर मी 1 लाख रुपये आज बँकेत टाकले आणि पुढच्या वर्षी जर मला 6-7 हजार रुपये जर वाढून येणार असतील, तर पुढच्या वर्षी ती किंमत पण बाकीच्या वस्तूंच्या 6-7%, 10% वाढलेल्या आहेत. तर माझ्या पैशाचं, मी कमवलेल्या पैशाचं वाढ तर होत नाही, तर मी श्रीमंत होऊ शकत नाही, मी त्याच लेवलला राहणार आहे. तर आज आपण कशी आपली इन्व्हेस्टमेंट वाढवायची, याचे का अजून काय प्रकार आहेत का? शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट जमत नसेल तर कशामध्ये केली पाहिजे, तर त्याच्यानंतर एक मार्ग येतो आपला म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, खराब मधली खराब म्हणजे वाईटातली वाईट जरी तुम्ही स्कीम निवडली तरी पण तुम्हाला बँकेच्या रिटर्न पेक्षा 99.99% रिटर्न ते जास्त देते, जर तुम्ही 8 ते 10 वर्ष त्याच्यामध्ये थांबणार असाल तर. आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे जर रिटर्न बघितलं तुम्ही, तर 20% ते 25% मध्ये पण तुम्हाला रिटर्न देणारे म्युच्युअल फंड स्कीम इथं आहेत. तर आपण मी सांगितल्याप्रमाणे म्युच्युअल फंड आपल्याला पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात, म्युच्युअल फंड कुठले कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतात, ही सगळी माहिती आपण आज इथं घेणार आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओचा मित्रांनो विषयच आहे, व्हॉट इज म्युच्युअल फंड पार्ट 1 का सांगितलंय मित्रांनो, आज मी तुम्हाला म्युच्युअल फंड काय असतात हे सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड मध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करतात, वयानुसार इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते, हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे. आता समजून घेऊया म्युच्युअल फंड. ह्याच्यामध्ये आता अर्थ दडलेला इथं आहे. म्युच्युअल फंड म्हणजे कॉमन फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय, कॉमन फंड. आता कॉमन म्हणजे सगळ्या पब्लिकनं गोळा केलेला किंवा एकत्र केलेला हा असा फंड, ह्याला आपण म्हणतो म्युच्युअल फंड. आता हा एकत्र केलेला फंड कोण सांभाळतं, तर एक एएमसी कंपनी असते. ती एएमसी कंपनी हा फंड मॅनेज करते. एएमसी म्हणजे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. आता हा ऍसेट मॅनेजमेंट जो एकत्र केलेला फंड गोळा करते, त्याला शेअर मार्केटमध्ये काय म्हटलं जातं, ऍसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUM. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत समजलं. आता ह्याच्यानंतर हा जो फंड आहे, आता तुम्हाला सांगतो, ह्याला हा फंड जो एकत्र केलेला आहे, परत तो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एक सिस्टम तयार केलेली आहे, त्याला NAV म्हणतात, नेट ऍसेट व्हॅल्यू. आता कशी आहे तुम्हाला मी थोड्या प्रमाणात समजून सांगतो. समजून झाला, हा टोटल AUM एकत्र सगळा केलेला पब्लिकनं जो फंड आहे तो 1000 करोड रुपये आहे. तो 1000 करोड रुपये AUM आपण ऍसेट मॅनेजमेंट कंपनीकडे सगळ्यांनी मिळून काय केला, मॅनेज करण्यासाठी दिला. आता काय प्रत्येक व्यक्ती काय समान फंड इथं टाकू नाही शकत. कोण 10,000 टाकेल, कोण 50,000 टाकेल, कोण 1 लाख टाकेल, कोण 5 लाख, 30 लाख, 80 लाख, किंवा 1 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, असे वेगवेगळ्या प्रकारे ते फंड लोक त्याच्यामध्ये टाकत असतात, बरोबर ना? काय प्रत्येक जण समान फंड तर टाकणार नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचा फंड तिथे एकत्र येऊन 1000 करोड रुपये तयार झालेत, असं आपण समजून चालूया ऍज अ एक्झाम्पल म्हणून. आता टोटल इन्व्हेस्टमेंट AUM, तुमचं इन्व्हेस्टेड AUM किती आहे, 1000 करोड रुपये. ठीक आहे. आफ्टर 3 इयर्स म्हणजे 3 वर्षांनी धरून चाला, तुम्ही पकडून चाला, आता 1000 करोड रुपये हे 1,500 करोड रुपये झाले. त्या फंड मॅनेजरनं किंवा काय असेल त्यांच्या सिस्टीमने ते फंड 3 वर्षात किती वाढवला, 1.5 केला. आता हा 1500 करोड रुपये जो AUM झालेला आहे त्यांच्याकडं, तुमचे 1000 करोड टाकलेले 3 वर्षात फंड मॅनेजर त्यांच्या सिस्टीमने टोटल ते 1,500 करोड रुपये केले, म्हणजे 1.5 वाढला. तर हा एकाने कोणी लाख टाकले असतील, कोणी 10,000 टाकले असतील, तर ते लक्षात कसं ठेवणार, किंवा त्यांना ते फंड जशाच तशा प्रमाणात एक पैशाचा इकडे तिकडे नव्हता कसा वाटणार. तर त्यासाठी ही सिस्टीम जनरेट केलेली आहे, ह्यालाच म्हटलं जातं NAV युनिट. ठीक आहे. आता तुम्ही अझ्युम करा, एक NAV किती रुपयाला असेल, 10 रुपयाला असेल. 1000 करोडचे 10 रुपये प्रमाणे किती NAV होतील,
तर ते एनएव्ही होतील 100 करोड एनएव्ही चे युनिट तयार होतील, बरोबर ना. इफ इन्व्हेस्टेड अमाउंट 1000 करोड बिकम्स 1500 करोड. ठीक आहे, म्हणजे 1000 करोडचे तुमचे 1500 करोड झाले, तर तो एनएव्ही सुद्धा 1.5 वाढणार. म्हणजे 10 रुपये जो एनएव्ही किंमत होती त्याची किंमत किती होणार? 15 रुपये. तिथपर्यंत समजून घ्या. आता एखाद्यानं जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असतील तर त्याला किती एनएव्ही मिळतील? त्याचे 1000 पॉईंट्स त्याचे इन्व्हेस्ट त्याला मिळाले असणार ज्यावेळेस तो इन्व्हेस्ट करत असतो त्यावेळेस. मग ते 10 रुपये प्रमाणे त्याच्या 10 रुपयाचा एनएव्ही जर 15 रुपये झाला तर त्याचे 10,000चे किती होतील? 15,000. म्हणजे त्याचे 10,000 रुपये पण 1.5 होतील. एनएव्ही पण 10 रुपयाचा 15 रुपये होणार. तसंच ज्याने 50,000 रुपये टाकले होते त्याचे 75,000 होतील. ज्याने 1 लाख टाकले त्याचे 1.5 लाख होतील. ज्याने 5 लाख टाकले होते त्याचे 7.5 लाख होतील. ज्याने 30 लाख टाकले त्याचे 45 लाख होतील. आणि ज्याने 80 लाख रुपये टाकले होते त्याचे किती होतील? 1.2 म्हणजे 1.25 करोड रुपये त्याचे होतील. असं धरून झालं. हे झालं तुमचं एक्झाम्पल. म्हणजे आपल्या लोकांनी जसं पैसे टाकले होते त्याचं रिटर्न घेताना सुद्धा त्या पटीनं तुम्हाला मिळत असतात. जो 1 ते 3% जो एंट्री लोड आणि एक्झिट लोड असतो ती म्युच्युअल फंड कंपनी काय करते? स्वतःकडे त्याचा 3% प्रॉफिट धरून चालत ते आपल्याकडे ठेवत असते. कारण त्यांनी फंड मॅनेजर असाइन केलेले असते, पूर्ण टीम असाइन केलेली असते. प्रत्येक मार्केटच्या इव्हेंट वरती, मोशन वरती अपडाऊन कर त्यांचं लक्ष असतं. त्याच्यामुळेच 3 वर्षात त्याची 1.5 झालेली असते. हे काम कुणाचं असतं? हे चांगले रिटर्न मिळवून देणं काम असतं तुम्हाला फंड मॅनेजर. त्यांनी त्या म्युच्युअल फंड स्कीमला काय केलं असतो? एक डेडिकेटेड फंड मॅनेजर असाइन केलेला असतो. त्याला 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष मार्केटचा काय असतो? एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपर्ट पर्सन तो फंड मॅनेज करत असतो. येड्या गाबाळ्याचं काम नाही मित्रांनो 1000 करोड, 2000 करोड, 5000 करोड फंड मॅनेज करणं, बरोबर ना. तर तुम्हाला एक फंड मॅनेजर असाइन असतो. त्याचं काम असतं इन्व्हेस्ट कॉमन पब्लिक फंड इन म्युच्युअल फंड स्कीम अँड डिलिव्हर हायेस्ट रिटर्न टू इन्व्हेस्टर. आता हायेस्ट रिटर्न का म्हणले? असे भरपूर साऱ्या स्कीम आहेत. जी स्कीम जास्त रिटर्न देणार आहे लोक त्याच्याकडेच म्युच्युअल फंडामध्ये त्याच इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. त्यामुळे मित्रांनो प्रत्येक म्युच्युअल फंड काय करत असतो? प्रयत्न करत असतो आपली स्कीम कसा जास्त रिटर्न देईल. समजलं? हे काम असतं त्याच्या फंड मॅनेजरचं आणि त्याच्या टीमचं. तुम्हाला इथं शेअर मार्केटचं नॉलेज असायलाच पाहिजे असं नाही. त्या फंड मॅनेजरचं काम असतं तुमचा फंड व्यवस्थितरित्या मॅनेज करणं. तुम्हाला शेअर मार्केट मधलं माहिती जरी नसेल तरी पण तुम्ही इथं सेफ असता. ह्याचं तुम्हाला मुख्य बेनिफिट आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मार्फत करण्याचं. समजलं? आता इथून पुढे आपण काय पाहणार आहे? टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. म्हणजे किती प्रकारचे म्युच्युअल फंड असतात, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की प्रकार किती पडतात हे तुम्हाला पाहायला आवडेल ना. तर चला मित्रांनो पुढे पाहूया. टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड मध्ये पहिला प्रकार येतो इक्विटी म्युच्युअल फंड. आता इक्विटी म्युच्युअल फंड, त्यानंतर दुसरा प्रकार येतो डेप्थ म्युच्युअल फंड, त्यानंतर तिसरा प्रकार येतो हायब्रिड म्युच्युअल फंड. आता इक्विटी म्युच्युअल फंड असतात ते प्युअरली शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. त्याच्यानंतर डेप्थ फंड हे पूर्णपणे काय करतात? गव्हर्नमेंट बॉन्ड असतील, ट्रेजरी बिल असतील, हे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. ते प्रॉपर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. आता ह्याच्यानंतर हायब्रिड म्युच्युअल फंड. तुम्हाला हायब्रिड वरून लक्षात येतं की काही प्रमाणात ते डेप्थ मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही प्रमाणात ते इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. ह्याला म्हटलं जातं शेअर मार्केटमध्ये तिसऱ्या प्रकारचा फंड हायब्रिड म्युच्युअल फंड. समजलं? आता इक्विटी म्युच्युअल फंड असतील, डेप्थ म्युच्युअल फंड असतील आणि हायब्रिड म्युच्युअल फंड असतील, यांचे सुद्धा काही प्रकार पडतात. तर आपण पुढे पाहूया. आता इक्विटी म्युच्युअल फंडाचे पुढे प्रकार पडतात लार्ज कॅप म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर मिड कॅप म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, ELSS, सेक्टोरियल म्युच्युअल फंड, डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड, डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड. असे प्रकार कोणाचे पडतात? इक्विटी म्युच्युअल फंडाचे. आता लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप म्हणजे काय हे लक्षात येणार नाही तुमच्या मित्रांनो. लार्ज कॅप कंपनीज असतात, स्मॉल कॅप असतात आणि मिड कॅप हे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज असतात. लार्ज कॅप म्हणजे ज्यांचं व्हॅल्युएशन 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे, अशा कंपन्यांची नेटवर्थ 1 लाख करोड आहे, त्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये म्हटलं जातं लार्ज कॅप कंपनीज. त्याच्यानंतर मिड कॅप कंपनीज, ज्या कंपन्यांचं नेटवर्थ 5,000 करोड पेक्षा जास्त आणि 1 लाख करोड पेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांना काय म्हटलं जातं? मिड कॅप कंपनीज. त्याच्यानंतर ज्याचे नेटवर्थ 5,000 करोडच्या खाली आहे त्याला म्हटलं जातं स्मॉल कॅप कंपनीज. ज्या म्युच्युअल फंडाची लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट असते त्याला म्हटलं जातं लार्ज कॅप म्युच्युअल फंड. ज्या म्युच्युअल फंडची मिड कॅप कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट असते त्याला म्हटलं जातं मिड कॅप म्युच्युअल फंड. आणि ज्या म्युच्युअल फंडाची स्मॉल कॅप कंपनीज मध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट असते त्याला म्हटलं जातं स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. त्याच्यानंतर येतो ELSS. ELSS म्हणजे काय? इक्विटी लिंक टॅक्स सेवर. ह्याच्यामध्ये ह्या मित्रांनो ह्या फंडामध्ये तुम्हाला 1.5 लाख पर्यंतची टॅक्स मध्ये बेनिफिट मिळू शकतो. भरपूर सारी लोक टॅक्स सेव्हिंग करण्यासाठी ELSS मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. ह्याच्यानंतर सेक्टोरियल म्युच्युअल फंड म्हणजे काय?
इंडेक्स फंड, ह्याला काय म्हटलं जातं, इंडेक्स फंड सुद्धा म्हटलं जातं. आता शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत, असे 17 सेक्टर आहेत टोटल. किती सेक्टर आहेत तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, जसं फार्मा सेक्टर असेल, जसं ऑटो सेक्टर असेल, जसं IT सेक्टर असेल, असे वेगवेगळे 17 सेक्टर आहेत. ह्या काही म्युच्युअल फंड असे आहेत की फक्त सेक्टोरियल वरतीच फक्त इन्व्हेस्टमेंट करत असतात. सेक्टोरियल म्युच्युअल फंड याला म्हटलं जातं. ते स्टॉक मध्ये करत नाहीत. जर फार्माचे बेस्ट स्टॉक असतात ते फार्मा इंडेक्स मध्ये असतात, त्या इंडेक्स वरती डायरेक्ट ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर येतं डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड. आता डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड म्हणजे काय, ज्यांना डिव्हिडंड माहिती आहे, बोनस माहिती आहे, त्यांना हे समजणं सोपं जाईल. डिव्हिडंड म्हणजे जी कंपनी रेग्युलरली इन्कम कमवत असते आणि आपल्याला आलेला प्रॉफिट हे लोकांना डिव्हिडंडच्या स्वरूपात ज्यांच्या अकाउंट वरती डायरेक्ट पैसे पाठवत असते, ह्याला म्हटलं जातं शेअर मार्केटच्या भाषेत डिव्हिडंड. अशा डिव्हिडंड यील्ड म्हणजे ज्या कंपन्या सदैव डिव्हिडंड देत आहेत, अशा कंपन्यांमध्ये जो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करते त्याला म्हटलं जातं डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड. एकदम सोपं आहे मित्रांनो, प्रत्येक नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. तुम्हाला जास्त लक्षात ठेवणे सुद्धा आवश्यकता इथं राहणार नाही. आता डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड, मगाशी सांगितल्याप्रमाणे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे वेगवेगळे फंड त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. मात्र डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड मध्ये काही प्रमाणात लार्ज कॅप कंपन्या असतात, काही प्रमाणात मिड कॅप असतात आणि काही प्रमाणात त्याच्या स्मॉल कॅप सुद्धा कंपन्या असतात. हा डायव्हर्सिफाईड म्हणजे 1 लाख रुपये काही प्रमाणात लार्ज कॅप मध्ये 30,000 असतील, 30,000 रुपये तुमचे मिड कॅप मध्ये असतील, 40,000 रुपये तुमचे स्मॉल कॅप असतील. म्हणजे प्रत्येक त्याच्या ह्या डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड ह्याला कसं मित्रांनो लक्षात घ्या, डायव्हर्सिफाईड याच्या अर्थातच लिहिलेलं आहे. काही प्रमाणात लार्ज कॅप कंपन्या निवडलेल्या असतात, काही प्रमाणात त्याच्यात मिड कॅप निवडलेल्या असतात आणि काही प्रमाणात स्मॉल कॅप निवडलेल्या असतात. ह्याच्यामध्ये तिन्ही कंपन्यांमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करते, ह्याला काय म्हटलं जातं, डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड. समजलं मित्रांनो इथपर्यंत? आता ह्याच्यानंतर आपण बघूया डेब्ट फंड. त्याचे किती प्रकार पडतात. त्याच्यामध्ये लिक्विड फंड, गिल्ड फंड, जंक बॉन्ड स्कीम, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन असे प्लॅन असतात. आता लिक्विड फंड म्हणजे काय, तुम्हाला लिक्विड फंड म्हणजे आता आपल्याला बँकेत सेव्हिंग वरती व्याज किती मिळतं, 3 ते 4%. तुम्ही कधीही पैसे टाका, कधीही काढा, तुम्हाला त्या दिवसाचं प्रमाण तुम्हाला 3-4% व्याज बँक देत असते. मात्र लिक्विड फंडामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर साधारण 6% रिटर्न तुम्हाला लिक्विड फंडातून मिळतात. कधीही पैसे टाका आणि कधीही काढा. 7 दिवसाच्या अगोदर जर तुम्ही काढले पैसे तर त्याला थोड्या प्रमाणात तुम्हाला एक्झिट लोड लागू शकतो. त्यानंतर गिल्ड फंड मध्ये पण असं असतं, गव्हर्नमेंटचे बॉन्ड असतील, त्यानंतर ट्रेजरी बिल असतील, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. त्यानंतर जंक फंड मध्ये सुद्धा असंच आहे. आता तुम्हाला मित्रांनो सांगतो, फिक्स मॅच्युरिटी प्लॅन मध्ये आता हे डेब्ट फंड आहेत, ह्याच्यात रिटर्न खूप कमी असतात. मात्र याच्यात सिक्युरिटी पण तेवढीच जास्त असते, रिस्क पण तेवढीच तुमची कमी झालेली असते. आणि इक्विटी फंड मध्ये तुमची रिस्क पण हाय असते आणि तुमचे रिटर्न पण हाय असतात. हे वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट असते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहे. आता बॉन्ड म्हणजे काय, तुम्हाला मगाशी समजलं इक्विटी म्हणजे शेअर्स, मात्र बॉन्ड म्हणजे काय हे भरपूर साऱ्या लोकांना आज बॉन्ड म्हणजे काय माहिती नाही, किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड काय असतात, ट्रेजरी बिल काय असतात. तर बॉन्ड म्हणजे मित्रांनो काय असतं, तुमचं लोन. बॉन्ड इज इक्वल टू लोन. आता हे कंपनी डायरेक्ट काय करतात, तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतील ना. तुम्ही एखाद्याला जर व्याजाने पैसे दिले, बाबा 1% किंवा 2% पैसे दिले, तर त्याला वर्षाला लाखाला तुम्हाला 2% दिले असतील तर 24,000 देणं आहे, किंवा 1% दिले असतील तर 12,000 रुपये तुम्हाला त्या माणसाला तुम्हाला देणं आहे. तसंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही कंपन्या, डेप्ट कंपन्या ज्या आहेत, डेप्ट फंड आहेत, ते सुद्धा कंपन्यांना काय देत असतात, बॉन्डच्या स्वरूपामध्ये लोन देत असतात. आणि त्या कंपन्या त्यांना काय करत असतात, फिक्स रिटर्न तेवढ्या महिन्याला विथ तुमचं असणार कॅपिटल आणि असणारी तुमचं इंटरेस्ट देत असतात. त्यामुळे हे सगळे पैसे काय असतात, बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. समजलं डेप्ट फंड. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा प्रकार आहे हायब्रिड फंड्स. जसं इक्विटीमध्ये फक्त शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, डेप्ट मध्ये फक्त गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्स मध्ये, ट्रेजरी बिल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. डेप्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये जशी इन्व्हेस्टमेंट केली जाते, तसे हायब्रिड फंड्स मध्ये इक्विटी आणि गव्हर्नमेंट बॉन्ड ह्या दोन्ही मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आता ह्याचे प्रकार काय आहेत, बॅलन्स फंड. पहिला काय आहे, बॅलन्स फंड. तुम्हाला बॅलन्स फंडच्या नावावरून वाटत असेल की 50% अमाऊंट आपली इक्विटीमध्ये असेल आणि 50% अमाऊंट आपली गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये असेल. तर असं नसतं मित्रांनो. ज्यावेळेस बॅलन्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, कंपनी ज्यावेळेस करते, त्यावेळेस 60 ते 70% अमाऊंट ही इक्विटीमध्ये असते आणि तुमची 30 ते 40% अमाऊंट ही तुमच्या गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये असते. जरी मार्केट क्रॅश झालं तरी पण त्याला एवढा फरक पडत नाही. मॉडरेट रिटर्न तुम्हाला इथं मिळू शकतात, किंवा मार्केट चांगल्या प्रमाणात वाढलं तरी सुद्धा तुमचे डेट मधले पैसे जास्त वाढत नाहीत. थोड्या प्रमाणात तुमची इथं रिस्क कमी होते, रिटर्न पण थोड्या प्रमाणात तुमचे कमी होतात. आता त्यानंतर दुसरा प्रकार पडतो MIP, मंथली इन्कम प्लॅन. हे जे फंड असतात ते काय करते कंपनी, ज्या कंपन्या डिव्हिडंड यील्ड कंपनी आहेत ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे ज्यावेळेस कंपनी डिव्हिडंड देत असते त्यावेळेस ते डायरेक्ट अकाउंटवर येतात
आणि अकाउंटवर आल्यामुळे डायरेक्ट ते मंथली काही प्रमाणात आपल्याला इन्कम येण्यासाठी सुद्धा इथं सुविधा मिळत असते. ह्याला म्हटलं जातं MIP. त्याच्यानंतर तिसरा प्रकार पडतो आर्बिट्राज फंड. आता जे शेअर मार्केटमध्ये कायमस्वरूपी काम करतायत किंवा थोडासा एक्सपिरियन्स त्यांना आहे, त्यांना फ्युचर आणि तुम्हाला इक्विटी माहिती असेल, तर इक्विटी आणि फ्युचर मध्ये थोडा काय असतो, गॅप असतो. जर SBI आज तुमचा 390 चालू असेल, 392 चालू असेल, तर काय असतं तुमचं फ्युचर 394 किंवा 395 अशा रेट मध्ये चालू असतो. 2-4 रुपयाचा त्याच्यामध्ये गॅप कायमस्वरूपी असतो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळा असा गॅप कायम असतो. रिलायन्स मध्ये 8-10 पॉईंटचा गॅप सदैव असतो. तर हा जो गॅप आहे, हा गॅपचा इंटरेस्ट किंवा गॅपचा हा जो फायदा आहे, हा उठवण्यासाठी हा आर्बिट्राज फंड तयार केला आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला फिक्स रिटर्न भेटतात, कारण तो गॅप पण कायमस्वरूपी वाढत नाही, तो फिक्स राहिलेला असतो. समजलं? ह्याला म्हटलं जातं तुम्हाला आर्बिट्राज फंड. आता हे झाले इक्विटी, डेब्ट, हायब्रिड फंड. ह्याच्यानंतर ह्याचे स्ट्रक्चर असतात मित्रांनो. म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे काय ते पुढे पाहूया आपण. पहिला प्रकार आहे स्ट्रक्चर मधला मित्रांनो, ओपन एंडेड म्युच्युअल फंड. ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही इक्विटीत असू द्या, डेब्ट असू द्या किंवा हायब्रिड असू द्या, कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि कधीही काढू शकता. ह्याला तुम्हाला टायमिंगचं होरिझोन दिलेलं नाही. एनी टाइम यू कॅन विड्रॉ. म्हणजे तुम्ही कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकता, कधीही तुम्ही ती विड्रॉ करू शकता. तुम्हाला टाइमचं इथं बंधन घातलेलं नसतं. त्याच्यानंतर क्लोज एंडेड म्युच्युअल फंड. ह्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, तुम्हाला NFO असतो कंपनीचा, ज्यावेळेस निघतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते. समजा 3 वर्ष लॉकिंग पिरियड असेल, 4 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, त्या लॉकिंग पिरियड पर्यंत तुम्हाला थांबणं आवश्यक असतं. म्हणजे ज्यावेळेस पैसे टाकल्यानंतर तुमचं लॉकिंग पिरियड कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्ही ते पैसे विड्रॉ करू शकता. मध्ये आधी ते पैसे विड्रॉ सहजसहजी तुम्ही करू शकत नाही. जर इन्व्हेस्टमेंट तुमची रिटर्न करायची असेल, विड्रॉ करायची असेल, तर ते NFO आपल्या एक्सचेंजला रजिस्टर असतात, तिथं जाऊन लिस्टेड असतात, तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता, बाय सेल करू शकता सेकंडरी मार्केटमधून. तिथून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट डिमॅटला लिंक करून विड्रॉ करू शकता. पण असं घडतंय, खूप कमी प्रमाणामध्ये हे गोष्टी घडतात, कारण तिथे एवढी मोठी लिक्विडिटी नसते. प्रत्येक जण असं गोष्ट करायला जात नाही. समजलं? ह्याला म्हणतात क्लोज एंडेड म्युच्युअल फंड. ह्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे इंटरवल म्युच्युअल फंड. ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला सांगितलं जसं ओपन मध्ये कधीही काढा, कधीही टाका. डेब्ट क्लोज एंडेड मध्ये एकदा टाकले की तुम्ही लॉकिंग पिरियडला काढू शकता. मात्र इंटरवल फंड मध्ये काय आहे, तुम्ही एकदा पैसे टाकले, त्याच्यानंतर त्याचा लॉकिंग पिरियड असतो 3 वर्षाचा. त्यानंतर कंपनी काय करते, 1-2 वर्षामध्ये एकदा इंटरवल देते, 4-8 दिवसाचा, 15 दिवसाचा. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट चांगले रिटर्न मिळाले असतील तर वाढवू शकता, किंवा तुम्हाला वाटत असेल की पैशाची गरज आहे तर तुम्ही ते पैसे विड्रॉल पण करू शकता. तो जो मधला हॉरिझॉन असतो तो इंटरवल फंड मध्ये असतो. ह्यालाच काय म्हटलं जातं, इंटरवल फंड. समजलं इथं इंटरवल फंड म्हणजे काय? आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो ऍडव्हान्टेजेस ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडचे काय काय फायदे आहेत. ठीक आहे, पहिला फायदा आहे मित्रांनो लिक्विडिटी. लिक्विडिटीमध्ये कधीही पैसे काढा, कधीही टाका तुम्ही. ओपन एंडेड फंड तुम्हाला ते फायदा दिलेला आहे. त्याच्यानंतर डायव्हर्सिफिकेशन. प्रत्येक व्यक्ती काय करू शकत नाही, MRFचा शेअर घेऊ शकत नाही, किंवा एखादी लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, कमी पैसे असतील तर सगळे शेअर खरेदी करू शकत नाही. मात्र त्याचा फायदा आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये घेता येतो. एक्सपर्ट मॅनेजमेंट. आज आपल्याला शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर घेतलेलं कधीही चांगला आहे, मात्र तो एक्सपिरियन्ससाठी आपल्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण काय करू शकतो, म्युच्युअल फंड मधल्या एक्सपर्टीजचा फायदा करून आपले रिटर्न इथं वाढवू शकतो. लेस कॉस्ट फॉर बल्क ट्रान्झॅक्शन. तुमचे खूप मोठे ट्रान्झॅक्शन होतात, मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्टिंग खूप कमी येतं. ह्याच्यानंतर कॉस्ट इफिशियन्सी. ह्याच्यानंतर तुमचं ऑटोमेटेड पेमेंट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन इथं देत नाही. सूट युअर फायनान्शियल गोल्स. क्विक अँड पेनलेस प्रोसेस. फास्ट तुमची प्रोसेस होती. टॅक्स इफिशियन्सी. टॅक्सचे बेनिफिट तुम्हाला इथं मिळतात. इन्व्हेस्ट इन स्मॉल ॲक्शन्स. म्हणजे इथं काय होतं तुमचं मित्रांनो, आज माझ्याकडे 500 रुपये आहेत, 1000 रुपये आहेत, परंतु शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर खूप कमी शेअर आहेत की बाबा 500-1000 रुपये मध्ये मिळू शकतील. तर आपण म्युच्युअल फंड मध्ये टाकल्यानंतर फुलना फुलाची पाकळी आपल्याला इथं मिळू शकते. खूप सारे आज इंडियामध्ये अशी लोक आहेत की मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करतात किंवा गरीब फॅमिली आहेत, तर त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट तर करायचे, पण कसे करायचे, तर SIP हे खूप सुंदर मार्ग आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा. तो आपल्याला बेनिफिट इथं मिळू शकतो. त्यानंतर सेफ्टी. एक्सपर्टीज असल्यामुळे, त्यांचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आपल्याला आपल्या फंडची इथं सेफ्टी मिळत असते. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक और वन टाइम इन्व्हेस्टमेंट. तुम्ही इथे एक टाइम पण 10 लाख, 20 लाख, 50 लाख रुपये पण एक टाइम करू शकता, किंवा 1 लाख रुपये किंवा 50, 10 हजार, 5 हजार रुपये नुसार सुद्धा SIP तुम्ही इथं चालू करू शकता. याला म्हटलं जातं. आता मित्रांनो मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलं सगळं. त्याच्यानंतर आपल्याला लमसम असेल किंवा SIP असेल, आज तुम्हाला मी SIPचं कॅल्क्युलेशन इथं फक्त चार्ट म्हणून दाखवलेलं आहे. तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन सगळं बघू शकता. थोडक्यात समजून सांगतो कसं. SIP कॅल्क्युलेटर म्हणून आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, गुगलला जायचं. गुगलला गेल्यानंतर तुम्हाला असा चार्ट येईल. ह्याच्यामध्ये काय करायचं,
मंथली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आपल्या लेवलनुसार टाकायचं. कोण 1000 टाकेल, कोण 2000 टाकेल. मी तर काय सर्वसाधारणपणे 5000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट पकडलेली आहे. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट पिरियड मी इथं 25 वर्ष घेतलेला आहे. तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. आता वयानुसार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या वयानुसार किती इन्व्हेस्टमेंट करायची मी सांगणारच आहे. परंतु आज फक्त बघण्यासाठी आपण इथे किती टाकलेलं आहे 25 वर्ष. खरी कंपाऊंडिंगची ताकद जर बघायची असेल तर कमी वयामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि जास्त दिवस त्याच्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे. तर आपण त्यासाठी इथं काय केलं आहे 25 वर्ष केलं आहे. एक्सपेक्टेड अॅन्युअल रिटर्न्स 20 ते 25% आपल्याला रिटर्न मिळतात. मी इथं 22% टाकलेत. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असे पण सांगणार आहेत. येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला 20% पेक्षा जास्त रिटर्न ते देतील. तिथं आपण 22% पकडतोय. ऍडजस्ट फॉर इन्फ्लेशन काही नाही, नो केलं तरी चालेल. तुम्हाला परत अवघड होऊन जाईल. कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड अमाऊंट 6,43,77,923 रुपये येते मित्रांनो. तुमची अमाऊंट इन्व्हेस्ट किती झाली आहे 15 लाख रुपये. 15 लाख रुपये तुम्ही वन टाइम टाकलेत का नाही. 25 वर्षामध्ये तुम्हाला 15 लाख रुपये टाकायचे. ठीक आहे मित्रांनो. एका दिवशी तुम्हाला 15 लाख रुपये इथं टाकायचे नाही. जसे येतील तसं तुम्हाला सेव्ह करत जायचंय. म्हणजे तुमचे खर्च कमी होतील आणि इन्व्हेस्टमेंट वरती इथं फोकस होऊ शकतो. डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो. इथं वेल्थ गेन तुमचा किती आहे 6,28,77,923 रुपये. म्हणजे आपण फक्त 15 लाख टाकले होते. त्याचे किती म्हणले मित्रांनो 6.25 करोड रुपयाच्या आसपास बनतात. आणि हे ऍक्च्युअली बनतात. हे काही मी इथं कॅल्क्युलेशन हाताने केलेलं नाही किंवा लिहिलेलं नाही. तुम्ही गुगलला जावा, SIP कॅल्क्युलेटरवर हे सगळं बघू शकता. एकदम सोपं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला मी चार्ट मध्ये इथं समजून सांगतो. तुम्ही हे जे ऑरेंज कलर दिसतोय हा तुमची 25 वर्षातली झालेली असणारी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि दुसरा जो आहे तो ग्रीन कलर आहे. काय आहे तुमच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट वरती हे मिळालेले रिटर्न आहेत. काही दिवसापूर्वी मला काही क्लायंट भेटायला आले होते. तर त्यांनी मला सांगितलं मित्रांनो मी 25-30 वर्षापूर्वी 1,500 रुपये टाकत होतो. किती रुपये 1,500 रुपये मी टाकत होतो 1995 सालच्या आसपास. मात्र त्या एजंटनी काय सांगितलं मला 3 वर्ष करा, नाही केलं तरी पुढं चालतंय. भरपूर सारे मित्र असे होते. त्यांचे 5-6 लोकांचा ग्रुप होता. त्यांनी 1,500 रुपये पासून स्टार्ट केलं होतं त्यावेळेस. मात्र त्या म्युच्युअल फंड एजंटने त्यांना सांगितलं 3 वर्ष केलं तरी चालेल. तर त्या लोकांनी काय केलं 3 वर्षामध्ये ती सगळी विड्रॉल केली. जर आजपर्यंत ती व्यक्ती म्हणली जर मी चालू केलं असतं तर माझे पण 3-4 कोटी रुपये तर आरामात बनले असते. ते पण तुम्ही 1,500 टाकून पण इथं बघू शकता. आता काय असतं मित्रांनो कंपाऊंडिंगच्या ज्यावेळेस तुम्हाला मजा बघायची असते किंवा त्याचं काय असतं जे क्वालिटी बघायची असते ना ती तुम्हाला सुरुवातीच्या 10-15 वर्षामध्ये बघायला नाही मिळत. कारण त्या अमाऊंट तुमची कमी असते आणि जसं तुमचा वेळ जातो ना तसं त्याचं मॅजिक तुम्हाला बघायला मिळतं. पहिल्या 5 वर्षामध्ये 5.5 लाख म्हणजे 5.5 लाख रुपये बनतात मित्रांनो. ठीक आहे. पुढच्या 8 वर्षामध्ये तुमचे ते 13 लाख बनतात. 10 वर्षामध्ये 21 लाख. मी तुम्हाला आता सांगण्यासाठी व्हिडिओचा तुम्हाला फक्त राऊंड फिगर घेतोय. ते किती बनतात 10 वर्षामध्ये 21 लाख बनतात 22 लाखाच्या आसपास. 12 वर्षानंतर ते 35 लाख बनतात. 15 वर्षानंतर 70 लाख होतात. किती होतात 70 लाख रुपये. तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 15 वर्षानंतर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न असणार आहे 70 लाख रुपये. त्याच्यानंतर खरी मजा चालू होती 15 वर्षानंतर डायरेक्ट 70 लाखाचे किती बनतात तुमचे 1,40,00,000 रुपये. म्हणजे जवळजवळ डबल अमाऊंट होती मित्रांनो. म्हणजे येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्हाला 22 लाख रुपये मिळत असतात. 18 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही 20व्या वर्षात पदार्पण करतात त्यावेळेस तुमचे 1.40 करोडचे 2 करोडच्या आसपास पैसे बनतात. आणि ज्यावेळेस 20 नंतर 22 वर्षात जाता त्यावेळेस 2 करोडचे 3 करोड बनतात. म्हणजे 1 करोड वाढतात 2 वर्षामध्ये. पर इयर 1 करोड रुपये तुम्हाला मिळतात. मात्र थांबल्याला पण तुम्ही 22 वर्ष असता. 22 वर्ष तुम्ही कंटिन्युअस ते काम चालू असतं. भरत तुम्ही जे 5,000 रुपये भरताय ते आज पण चालू आहे तुमचं 22 वर्षानंतर. आणि ज्यावेळेस 25व्या वर्ष उजाडतं त्यावेळेस तुमचे 5,000 रुपये कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 15 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याचे पैसे बनलेले असतात जवळजवळ 6.5 कोटी रुपये. समजलं. आणि हे जर 25 पेक्षा 28 वर्ष पुढे 3च वर्ष थांबला तर डायरेक्ट रक्कम डबल होते. 6.5 कोटीचे 12.5 कोटी रुपये जवळजवळ होतात. म्हणजे किती होतात तुमचे 5 कोटी रुपये वाढलेले असतात. म्हणजे 1.5 कोटी रुपये जवळजवळ पर इयर. आणि 30 वर्ष जर थांबला तर 12 कोटीचे 19 करोड रुपये होतात मित्रांनो. किती 12.5 कोटीचे 19 करोड. आणि 35व्या वर्ष डायरेक्ट ते 19 करोडचे किती बनतात 57 करोड रुपये पुढच्या 5 वर्षामध्ये. मात्र पहिले 15 वर्ष तुम्हाला जेवढे रिटर्न मिळाले नाहीत त्याच्या कितीतरी पटीनं रिटर्न तुम्हाला पुढच्या येणाऱ्या 20 वर्षात मिळतात. 57 करोड रुपये फक्त आपल्याला इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्यावेळेस पुढचे वाढलेले आपले 10 वर्षाचे 120 महिने आणि 5,000 12 पंचे 7 लाख रुपये वाढतील. म्हणजे 15 लाखाची आपली इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे 22 लाख रुपये होणार आहे. मात्र तुमचे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न किती होणार आहे 35व्या वर्षानंतर 57 करोड रुपये. आता याच्यावर विश्वास नाही बसणार पण हे मित्रांनो घडतं. जर 22% रिटर्न दिले तुम्हाला
आणि तुम्ही जर 35 वर्ष कंटिन्यू राहिला, 15 वर्ष जर एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा एखाद्या कोण कमवत असेल 15 वर्ष किंवा वडिलांकडून जरी 5-5 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करतात, वडील FD मध्ये करत असतील, इकडे तिकडे करत असतील, तर ते फक्त म्युच्युअल फंडामध्ये जरी केलं तरी तो ज्यावेळेस 35 वर्षानंतर 50 वर्षाचा होईल त्यावेळेस त्याच्याकडे 57 ते 60 कोटी रुपये असतील. मित्रांनो मला सांगा, 22 लाख किंवा 25 लाख रुपये गुंतवून 60 करोड रुपये कुठं होतात का? आणि अशी कुठे इन्व्हेस्टमेंट असेल तर मला पण सांगा, मी पण तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण लक्षात घ्या मित्रांनो, FD पेक्षा जरी आपल्याला जास्त रिटर्न मिळाले तरी सुद्धा आपल्यासाठी आज हे गोल्डन अपॉर्च्युनिटी आपण समजू शकतो. आता लोक म्हणतील की बाबा एवढे रिटर्न मिळतातच का? पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या ह्या गोष्टी समजावून सांगणार आहे. समजलं कसं तुमचं वयानुसार प्लॅनिंग करायचं. कोण 15 वर्षामध्ये सुद्धा इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतं. इथं काही तुम्हाला दररोज काम करायची गरज नाही, फक्त महिन्याला तुम्हाला 5,000 रुपये सेव्ह करत राहायचंय. कोण 5,000 करू शकतं, कोण 2,000 करू शकतं, कोणाची क्वालिटी 10,000 असेल, कोण 1 लाख रुपये सुद्धा सेव्ह करू शकतं. तर प्रत्येकाच्या आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंड नुसार, आपल्या वयानुसार इथं फायनान्शियल प्लॅनिंग केलं जातं. आता सगळेच फंड आपल्याला म्युच्युअल फंडात टाकायचा नाही, काही फंड आपल्या इक्विटीमध्ये पण असला पाहिजे, ते एजनुसार ठरतं. काही फंड तुमचा रिअल एस्टेटमध्ये असला पाहिजे, काही फंड तुमचा गोल्ड मध्ये असला पाहिजे. आपल्याकडे पूर्णपणे त्याचं रोडमॅप तयार करून दिला जातो, कशी तुमची इन्व्हेस्टमेंट वयानुसार कुठल्या सेक्टरमध्ये कशी असली पाहिजे हे तुम्हाला इथं सगळं समजून सांगितलं जातं. आता मित्रांनो, डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे. डीमॅट वरून पण तुम्ही म्युच्युअल फंड बाय करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इक्विटी शेअर सुद्धा खरेदी करू शकता. ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण खाली दिलेला आहे. कुणाला फायनान्शियल प्लॅनिंग असेल, म्युच्युअल फंड कोणत्या चांगल्या स्कीम आहेत हे माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, त्या नंबरवरती कॉल करा. आमची जी बसलेली एक्सपर्ट टीम आहे ते तुम्हाला पुढं सर्व नॉलेज देईल. तर मित्रांनो, सगळ्यांनी काय करा, शेअर मार्केट क्रांती बरोबर या. आम्ही तर प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट मधून पैसा बनवावा ह्यासाठी आमचं लक्ष आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा शेअर मार्केट क्रांतीमध्ये सहभागी व्हा. आमच्या उद्देशामध्ये तुम्ही सुद्धा या. ही कंपनी ही प्रत्येक मराठी माणसाची कंपनी आहे. प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओची लिंक पाठवत राहायचं. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील किंवा आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, सहकारी असतील, त्यांना काय करा, पाठवत राहा. म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ असतील किंवा हे सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांना द्या. आणि काय करा, लाईक करायला विसरू नका. तुमचा देणारा प्रत्येक लाईक हा आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत राहतो मित्रांनो. त्याच्यानंतर व्हिडिओला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजे मी असेच नवीन व्हिडिओ जे टाकणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुमच्या सुद्धा संपत्तीमध्ये वाढवण्यासाठी शेअर मार्केटचा काहीतरी हिस्सा असावा. शेअर मार्केट क्रांती यासाठी कार्यशील सदैव राहणार आहे. तर काय करा, सगळ्यांनी आपले व्हिडिओ हे आहेत ते लिंक सगळ्यांना शेअर करण्याचं काम करत राहा. थँक्यू.